आणि एक मोठी बातमी, माळशिरसमधील भाजप नेते उत्तम जानकर शरद पवारांच्या भेटीला गेलेले आहे। माळशिरसमधील भाजप नेते उत्तम जानकर हे शरद पवार यांच्या भेटीला पोहोचलेले आहे। मोठी बातमी आपण या घडीची पाहत आहोत। उत्तम जानकर माळशिरसचे भाजप नेते आहेत आणि सध्या ते शरद पवारांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। अधिक अपडेट आपण घेणार आहोत आपले प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडून। प्रदीप, काय अधिक अपडेट? परंतु सध्या उत्तम जानकर जे आहेत पुण्यामध्ये दाखल झालेले आहेत। अगदी 10 मिनिटांमध्ये ते शरद पवारांच्या मोदीबाग या निवासस्थानी पोहोचतात। आपल्याबरोबर स्वतः उत्तम बापू जानकर आहेत। बापू, तुम्ही याआधी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतलेली होती, विशेष विमानानं नागपूरला गेलेलं होतात। आज तुम्ही शरद पवारांची भेट घेताय, काय नेमकी माढा लोकसभेची समीकरण? निश्चितपणानं आमच्या तालुक्यामधील सर्व कार्यकर्त्यांची आणि मोहिते पाटलांच्या कार्यकर्त्यांची प्राथमिक चर्चा झालेली आहे आणि ती चर्चा पवारसाहेबांच्या समोर या ठिकाणी होणार आहे आणि त्या बैठकीमध्ये काय निर्णय होतोय त्यासाठी आम्ही आणि मोहिते पाटील दोघंही आता एक 10 मिनिटांमध्ये पवारसाहेबांना भेटणार आहे। म्हणजे स्वतः मोहिते पाटील सुद्धा या बैठकीमध्ये उपस्थित असतील? निश्चित मोहिते पाटील आणि आम्हा दोघांची समोरासमोर पवारसाहेबांच्या समोर बैठक आहे। आमच्या तालुक्यामधील आमच्या गटाचे कार्यकर्ते आणि मोहिते पाटलांच्या गटाचे कार्यकर्ते या सगळ्या कार्यकर्त्यांनी मिळून एकत्रितपणानं तुम्ही पवारसाहेबांकडे जावं आणि त्या ठिकाणी निर्णय करावा आणि पवारसाहेब योग्य मार्गदर्शन करतील म्हणून या ठिकाणी आम्ही पवारसाहेबांकडे आलो। याआधी तुम्ही शरद पवारांकडून विधानसभेची निवडणूक जी आहे ती लढवलेली होती, मात्र तुम्ही भाजपसोबत काही काळ गेलेलं होतात, देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली, त्या भेटीमध्ये काही सकारात्मक चर्चा झाली नाही। आज तुम्ही पवारांची भेट घेताय किंवा तुमच्या सुद्धा कार्यकर्त्यांचं मत आहे की नाही तुतारीचं जे धैर्यशील मोहिते पाटलांनी निर्णय घेतलेला आहे त्यांचं आपण काम करूयात, तुमचा नेमका निर्णय काय? नाही, निश्चितपणानं फडणवीस साहेबांबरोबर ज्याही चर्चा झाल्या त्या चर्चा आणि आता पवारसाहेबांच्या समोर होणाऱ्या चर्चा या दोन्ही आमच्या 19 तारखेला शुक्रवारी 5 वाजता वेळापूर या ठिकाणी आम्ही मेळावा ठेवलेला आहे। त्यामध्ये ह्या दोन्ही याचं चर्चा विश्लेषण होईल आणि त्यामध्ये आमच्या 19 तारखेला निर्णय। जसे मोहिते पाटील सातत्यानं म्हणतात की नाही गरुड बंगला आमच्यासोबत येणार आहे, ते आले तर जवळपास 1.5 लाखाचं मताधिक्य धैर्यशील मोहित्यांना आम्ही देऊ, तुमची सुद्धा तयारी आहे शरद पवारांना मदत करण्याची? नाही, निश्चितपणानं आमचा अजून निर्णय झालेला नाही। त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून पवारसाहेबांकडून उमेदवारी घेतलेली आहे, काल उमेदवारी अर्ज भरलेला आहे। आमचा निर्णय येणारे 19 तारखेला आहे आणि त्या संदर्भानं आम्ही दोघंही मिळून आमच्या दोन्ही खालच्या सगळ्या कार्यकर्त्याचं मत होतं की तुम्ही पवारसाहेबांसमोर बसावं, चर्चा करावी आणि त्या चर्चेमधून जो काय मार्ग निघेल तो या ठिकाणी आम्हाला सांगावा। फडणवीस साहेबांकडले चर्चे दोन्ही त्या ठिकाणी मांडावेत आणि निर्णय करावा। जयंत पाटील असं म्हणतायत की उत्तमराव जानकरांशी माझं बोलणं झालेलं आहे, ते वेगळा निर्णय घेणार नाही, आमचं ठरलंय, असं ते थेट अकलूजमध्ये बोलताना शिवरत्न बंगल्यावरती म्हणाले होते की तुम्ही कुठेही जाणार नाहीत। जयंत पाटलांचं आणि तुमचं काय बोलणं झालं? नाही, राजकीय पार्टीमध्ये एकमेकाचे संबंध असतात। प्रत्येक पक्षाला वाटतं चांगला कार्यकर्ता आपल्याकडे यावा। 10-15 दिवसापूर्वी जयंत पाटील साहेबांचा मला फोन आला होता आणि त्यामध्ये चर्चा झाली होती, तुम्ही आमच्या बाजूला राहिलं पाहिजे, असं या पद्धतीने चर्चा झाली। सविस्तरपणानं सगळ्याशी चर्चा करून आम्ही निर्णय घेऊ असं जयंत पाटील साहेबांना सांगितलं होतं आणि योग्य निर्णय घेऊ हेही सांगितलं होतं। आज तुम्ही शरद पवारांची भेट घेताय, का अपेक्षा तुम्ही पवार साहेबांसमोर व्यक्त करणार आहात? मतदारसंघातले तुमचे काही प्रश्न असतील किंवा काही अडचणी असतील किंवा तुमची काही राजकीय अपेक्षा आहे का जी जेणेकरून तुम्ही शरद पवारांना सांगू शकता? नाही, आमच्या दोन्ही बाजूचे जे कार्यकर्ते आहेत त्यांचं एवढं प्रेशर आहे मोहिते पाटलावरती आहे ना आमच्यावरती, तुम्ही पवारसाहेबाबरोबर जावं। गेल्या 40-50 वर्षापासून मोहिते पाटील आणि आम्ही विरोधक आहोत आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही एकत्र कसं यायचं याचं मार्गदर्शन पवारसाहेबच करू शकतील म्हणून पवारसाहेबांच्या भेटीला आलेला आहोत। जयसिंह काल बोलताना असं म्हणाले की पुढचा आमदार माळशिरसचा हा धनगर समाजाचा असेल, त्या दृष्टीनं खरं तर आज तुम्ही भेट घेताय, ते एक सूचक विधान होतं त्यांचं? नाही, त्या बाबतीमध्ये काय चर्चा होणार आहेत आता तुम्हाला समजतील, परंतु ते काय म्हणाले त्यापेक्षाही आज काय चर्चा होते, आम्ही कुठं जाणार आहोत, आमच्या कार्यकर्ते काय निर्णय घेणार आहोत त्याच्यावरती निर्णय पुढचे होते। कार्यकर्त्यांसोबत जुळवून घेणं तुमच्या कार्यकर्त्यांना शक्य आहे का? याआधी तुम्ही मोहिते पाटलांचे विरोधक राहिलेले होतात, मात्र आज त्यांच्यासोबत एकत्रच तुम्ही पवारांची भेट घेताय, कार्यकर्ते तयार आहेत जुळवून घ्यायला? नाही, आता ही पहिलीच घटना आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रामध्ये हे पहिल्यांदाच घडलं असेल की एकत्र येऊन म्हणजे विरोधक आणि आम्ही हे यापूर्वी कधी झालेलं नव्हतं। हा पहिलाच प्रयोग आहे म्हटलं तरी हरकत नाही। मात्र तुमची इच्छा आहे की शरद पवारांच्या अडचणी